नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था हे दोन विषय डिस्कस करत आहोत। ह्या दोन्ही विषयासंदर्भातले अगदी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑलरेडी आपण काही डिस्कस केलेले आहेत, परंतु गेल्या ह्या 5-6 दिवसापासून माझ्या वैयक्तिक कामामुळे मी जे पुढचे आपले जे राहिलेले लेक्चर्स आहेत ते अपलोड करू शकलो नाही। त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा या अभियानाला सुरुवात करतो। यामध्ये आपण आजपासून डिस्कस करूया भारतीय राज्यघटना। आता भारतीय राज्यघटना ह्या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर लास्ट टाइम आपण जो लेक्चर सुरू केलेलं होतं किंवा जे टॉपिक आपण डिस्कस केलं ते म्हणजे संसदीय शासन। आता संसदीय शासन आपण तिथे पाहिलं होतं की देशाचं जे सरकार आहे, जे प्रशासन आहे, ते प्रशासन कशा प्रकारे चालेल, कोणत्या प्रकारची प्रशासकीय संरचना आपण स्वीकारली, तर ती प्रशासकीय संरचना स्वीकारली होती आपण संसदीय शासन व्यवस्था। आपण पाहिलं होतं की भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये 3 अंगभूत घटक येतात। ते 3 अंगभूत घटक म्हणजे कोणते? जसे की कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। एक्झॅक्टली कायदेमंडळाचं काम आहे की देशासाठी कायदे तयार करणे, कार्यकारी मंडळाचं काम आहे की देशासंदर्भात निर्णय, प्रशासकीय निर्णय घेणे आणि कायदेमंडळाने केलेल्या कायद्याचं अंमलबजावणी करणे, आणि न्यायमंडळाचं काम आहे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ आपल्या कार्यापासून परावृत्त होऊ नये किंवा ते हुकुमशाहीकडे जाऊ नये यासाठी ह्या दोनही पिलरवर नियंत्रण प्रस्थापित करणे। एक्झॅक्टली ते कार्य आहे न्यायमंडळाचं, आणि जनतेला न्याय देणे हे कार्य न्यायमंडळाचं आहे। त्यापैकी कायदेमंडळाचा जो चॅप्टर आहे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये तो आपण डिस्कस करायला सुरुवात केलेला होता। आता कायदेमंडळाचं काम आहे कायदे करणे, परंतु हे कायदे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्ही स्तरावर केले जातात। मग केंद्र सरकार ज्या स्तरावर कायदे करत असते, केंद्रीय स्तरावर, त्या स्तराला आपण एक प्रकारचं संसद म्हणतो, किंवा केंद्र सरकार ज्या ठिकाणी कायदे करत असते त्याला आपण म्हणू संसद, आणि राज्य सरकार ज्या ठिकाणी कायदे करते त्याला आपण म्हणतो राज्य विधिमंडळ। त्यापैकी संसदेचा चॅप्टर आपण डिस्कस करायला सुरुवात केलेला होता की संसदेचे वैशिष्ट्ये, त्याचे कार्य, कायदे निर्मितीची प्रक्रिया हे ऑलमोस्ट टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत। संसदेचे पण अंगभूत 3 घटक आहेत, एक म्हणजे राष्ट्रपती, एक राज्यसभा आणि लोकसभा। त्यापैकी राष्ट्रपती हा चॅप्टर आपण ऑलमोस्ट डिस्कस केलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही याच्या आधीचे जे लेक्चर पाहिले नसतील भारतीय राज्यघटनेचे, तर याच्या आधीची लेक्चर सिरीज पूर्ण कंप्लीट करा, त्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तो तुम्हाला समजायला सोपा जाईल। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात, राष्ट्रपती ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू की राज्यसभा आणि लोकसभा, कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचा काय रोल असतो, आणि अगदी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जसं की घटनात्मकदृष्ट्या राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहामध्ये एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचा डिफरन्स आहे, हे सर्व मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात। तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे लेक्चर तुम्हाला पाहावं लागेल। तर बघूया आजच्या लेक्चरमध्ये राज्यसभा आणि लोकसभा। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही जे सभागृह आहेत हे आपल्या संसदेचे अविभाज्य अंग आहेत। हे दोन्ही अविभाज्य अंग कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असतात, किंवा देशामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हे दोन्ही सभागृह जे आहेत हे महत्त्वाची असतातच। आता याच्यामध्ये आपण डिस्कस करू की कायदे निर्माण करत असताना ह्या 2 सभागृहासंदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काही मुद्द्यांच्या आधारे आपण डिस्कस करूयात। जसे की राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहाची वैशिष्ट्ये काय आहेत। जसे की त्यामध्ये आपण असं पाहू शकतो की संसद जी आहे, तर संसद ही भारतीय संविधानातील कलम 79 नुसार निर्माण करण्यात आलेली आहे। त्यामध्ये असं म्हटलं की देशासाठी एक संसद असेल की ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या 2 सभागृहाचा समावेश असेल। मग त्यामध्ये राज्यसभा जी आहे तर घटनेतील कलम 80 नुसार राज्यसभेची निर्मिती आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे, की देशासाठी एक राज्यसभा, त्याची निर्मिती आणि त्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत ते आपल्याला इथे कलम 80 मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। तसंच जर पाहिलं आपण तर लोकसभेसंदर्भात, तर लोकसभा ही भारतीय संविधानातील कलम 81 नुसार निर्माण करण्यात आलेली आहे। एक्झॅक्टली त्यानंतर दोन्ही सभागृहाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य ऑलरेडी आपण डिस्कस केलं, जसं की कलम 80 नुसार राज्यसभा आणि 81 नुसार लोकसभा निर्माण करण्यात आलेली आहे। पुढचं वैशिष्ट्य असं आहे की राज्यसभा या सभागृहाला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, ठीक आहे, तर लोकसभा या सभागृहाला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो। एक्झॅक्टली आता राज्यसभेला आपण वरिष्ठ आणि लोकसभेला कनिष्ठ कशामुळे म्हणतो, तर राज्यसभा ही घटक राज्याचं नेतृत्व करत असते आणि त्यामध्ये सर्व सिनियर लीडर असतात,
त्यामुळे त्याला आपण वरिष्ठ सभागृह असं म्हटलेलं आहे. तर लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि त्यामध्ये फारसे सिनियर सदस्य असतातच असं आपण सांगू शकत नाही एक राज्यसभेच्या तुलनेमध्ये. त्यामुळे आपण याला कनिष्ठ सभागृह असं म्हटलेलं आहे. परंतु कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये लोकसभा हे खूप महत्त्वाचं सभागृह आहे. त्यामुळे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की लोकसभेला आपण प्रथम सभागृह म्हणतो. ठीक आहे, संसदेचं प्रथम सभागृह कोणतं तर ते लोकसभा. तर राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे. एक्झॅक्टली हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असं येते की लोकसभा हे विसर्जित होणारे सभागृह आहे. तर राज्यसभा मात्र विसर्जित करता येत नाही, ते कायमस्वरूपी सभागृह आहे. एक्झाममध्ये आपल्याला मल्टी स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारताना स्टेटमेंटमध्ये दिलं जाते की राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे परंतु लोकसभा हे विसर्जित होणारे सभागृह आहे. तर विधान बरोबर. एक्झॅक्टली. आता कायमस्वरूपी सभागृह म्हणजे याचा अर्थ काय तर जेवढे सदस्य राज्यसभेचे असतात ते सर्वच्या सर्व सदस्य एकाच वेळी निवृत्त होत नाहीत. म्हणजे कधीही अशी कंडिशन येत नाही की राज्यसभेचे सर्व सदस्य एकाच वेळी निवृत्त झाले अशा प्रकारे म्हणजे ते सभागृह समाप्त होत नाही. तर ते कायमच अस्तित्वात असते म्हणून आपण त्याला म्हणतो कायमस्वरूपी सभागृह. परंतु लोकसभा जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या बाबतीत मात्र सर्वच सदस्य एकाच वेळीस निवृत्त होऊ शकतात. म्हणजे पूर्णपणे लोकसभा ही बरखास्त होऊ शकते आणि पुन्हा इलेक्शन्स घेऊन त्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजेच होते काय तर सर्व सदस्य एकाच वेळेस निवृत्त होऊ शकतात म्हणून हे सभागृह विसर्जित होऊ शकते. सर्व सदस्य निवृत्त होणे म्हणजे सभागृह विसर्जित होणे. अशा प्रकारे लोकसभा हे विसर्जित होऊ शकते परंतु राज्यसभा मात्र विसर्जित होत नाही. नेक्स्ट पुढचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सदस्य, की लोकसभेत किती सदस्य असतात आणि राज्यसभेत किती सदस्य असतात त्याबद्दल पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. त्यामध्ये पाहू आपण राज्यसभा. राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. त्यापेक्षा जास्त सदस्य तिथे नियुक्त करता येत नाहीत. ठीक आहे, जास्तीत जास्त 250 असू शकतात. त्यापैकी ह्या 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून आलेले असतात. एक्झॅक्टली. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं आपल्याला की राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असतात. त्यापैकी इलेक्टेड मेंबर म्हणजे निवडून आलेले उमेदवार किती तर 238 असू शकतात. एक्झॅक्टली, त्यापेक्षा जास्त नाही. तर नॉमिनेटेड मेंबर 12 मेंबर हे नामनियुक्त मेंबर असतात. एक्झॅक्टली, याला आपण असं म्हणू नामनियुक्त. आता याला नामनियुक्त म्हणजे थोडक्यात काय तर इथे निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रपतींना जे वाटतील ते सदस्य ते इथे नामनिर्देशित करू शकतात किंवा त्यांना इथे खासदारकी देऊ शकतात, राज्यसभेचं सदस्यत्व देऊ शकतात. त्याला आपण नामनिर्देशित सदस्य असं म्हटलं तरी चालेल, नामनियुक्त सदस्य म्हटलं तरी चालेल. मग ते नामनिर्देशित किंवा नामनियुक्त कोण करतात तर राष्ट्रपती करतात. तर असे किती सदस्य 12 सदस्य. हे 12 सदस्य या 4 क्षेत्रामधून असावेत असा एक आपल्या भारतीय संविधानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते 4 क्षेत्र म्हणजे कोणते तर कला क्षेत्र, त्यानंतर शास्त्र, ठीक आहे, कला आर्ट, सायन्स, लिटरेचर, सायन्स आणि सोशल सर्व्हिस, समाजसेवा. ठीक आहे, ह्या 4 क्षेत्रामधून हे 12 सदस्य नियुक्त केले जावेत किंवा ते राष्ट्रपती नामनिर्देशित करतील असा तिथे आपण अर्थ घेतो. हे झाले 12 सदस्य. त्यानंतर ह्या 250 पैकी 238 हे मात्र इलेक्टेड मेंबर आहेत. त्यांना निवडणूक लढवून तिथे नियुक्त केलं जाते. ह्या 238 घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ह्या दोन्ही मिळून ते असणार आहेत. एक्झॅक्टली, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. आता सध्याची जर स्थिती पाहिली की सध्या राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत तर सध्याची जर स्थिती पाहिली आपण तर सध्या आहेत 245 सदस्य. एक्झॅक्टली, जास्तीत जास्त किती असू शकतात 250 परंतु सध्या किती आहेत तर 245. ह्या 245 पैकी घटक राज्यामधून किती आणि केंद्रशासित प्रदेशामधून किती ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. लक्षात घ्या, ह्या 245 पैकी घटक राज्यामधून 225 सदस्य आहेत तर केंद्रशासित प्रदेशामधून 8 सदस्य आहेत. एक्झॅक्टली, कारण की याच्यामध्ये आपण पाहू शकतो मित्रांनो, जर आपण मागच्या वर्षी जर पाहिलं एक 2019च्या दरम्यान तर 2019च्या दरम्यान जवळजवळ ह्या घटक राज्यामधून 229 सदस्य निवडून येत होते. परंतु जम्मू आणि काश्मीर हे घटक राज्य आता केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे आणि जम्मू आणि काश्मीर या घटक राज्यामधून 4 सदस्य हे राज्यसभेमध्ये निवडून जात होते.
तर ते 4 सदस्य आता आपण केंद्रशासित प्रदेशामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पूर्वी केंद्रशासित प्रदेशामधून केवळ 4 सदस्य नियुक्त केले जात होते राज्यसभेमध्ये. ते 4 सदस्य म्हणजे कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशामधून, तर त्यापैकी 3 दिल्लीमधून आणि 1 पुद्दुचेरीमधून एक्झॅक्टली. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर सध्या आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो की दिल्लीच्या 3 सदस्य, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर 4 सदस्य आणि पुद्दुचेरी 1, असे 8 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून, तर 225 सदस्य हे घटक राज्यामधून राज्यसभेमध्ये निवडून दिले जातात. असे टोटल मेंबर जर पाहिले आपण तर हे टोटल मेंबर आहेत 233. ठीक आहे, 233 टोटल मेंबर हे आहेत इलेक्टेड. ठीक आहे ना, निवडणुकीच्या माध्यमातून. तर हे जे 12 सदस्य आहेत ते हे 12 सदस्य नॉमिनेटेड, म्हणून हे 12 आणि हे 233 असे सध्या एकूण 245 सदस्य हे राज्यसभेमध्ये निवडून दिले जातात किंवा ते इलेक्टेड आहेत. एक्झॅक्टली, हे झालं राज्यसभेसंदर्भात. पुढे आहे लोकसभा. आता लोकसभेमध्ये सदस्य हे जास्तीत जास्त किती असू शकतात, तर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य असू शकतात 552. एक्झॅक्टली. आता हे जे 552 सदस्य आहेत, ह्या 552 पैकी 530 सदस्य हे असणार आहेत घटक राज्यामधून की जे इलेक्टेड असणार आहेत. तसं जर पाहिलं आपण तर ह्या 552 सदस्यापैकी 520 सदस्य 550 सदस्य हे इलेक्टेड आहेत. ठीक आहे ना, म्हणजे आपण त्याला म्हणून निवडून आलेले सदस्य 552 पैकी 550. मग ह्या 550चं डिस्ट्रीब्युशन कसं होते, त्या 550 पैकी 530 सदस्य घटक राज्यामधून, तर 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून. भारतीय संविधानामध्ये असं सांगण्यात आलं की त्यामध्ये असं म्हटलं, घटक राज्यामधून 530 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आलेले नसावेत. कुठे? लोकसभेत. एक्झॅक्टली, पुन्हा एकदा सांगतो की लोकसभेमध्ये घटक राज्यामधून 530 पेक्षा जास्त सदस्य निवडून आलेले नसावेत, म्हणजे 530 हे घटक राज्यामधून असावेत असा त्याचा अर्थ. तर केंद्रशासित प्रदेशामधून 20 पेक्षा जास्त सदस्य नसावेत, म्हणजे हे 20. 530 आणि 20 550. आणि जे 2 मेंबर आहेत, हे 2 मेंबर हे आहेत नॉमिनेटेड. एक्झॅक्टली, म्हणजे त्याला आपण नामनिर्देशित. जसं राष्ट्रपती हे राज्यसभेमध्ये 12 सदस्य नामनिर्देशित करतात, तसंच राष्ट्रपती हे अँग्लो इंडियन समुदायामधून 2 सदस्यांची नियुक्ती लोकसभेमध्ये करू शकतात. अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये कलम 334B मध्ये दिलेली आहे. कलम 334 हे रिझर्वेशन संदर्भात आहे. एक्झॅक्टली, त्यामध्ये कलम 334A आणि B अशा प्रकारचं ते रिझर्वेशन दिलेलं आहे. तर कलम 334B मध्ये जर आपण पाहिलं तर B मध्ये अँग्लो इंडियन समुदायाला आरक्षण देण्यात आलेलं आहे की किमान 2 जागा ज्या आहेत तर ह्या अँग्लो इंडियन समुदायासाठी रिझर्व केल्या जातील. आणि त्या घटनेच्या सुरुवातीपासून म्हणजे 1950 पासून तशा प्रकारचं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आणि ते रिझर्वेशन सुरुवातीला 10 वर्षासाठी दिलं होतं, म्हणजे 1960 पर्यंत दिलेलं होतं. परंतु 1960ला घटनादुरुस्ती करून ते आणखीन 10 वर्षासाठी वाढवलं, म्हणजे घटना लागू झाली तेव्हापासून 20 वर्षासाठी, त्यानंतर आणखीन 10 वर्षासाठी वाढवलं, म्हणजे 30 वर्षासाठी. असं करत करत हे जे आरक्षण आहे हे कंटिन्यू वाढवत आलेले आहेत. परंतु 2019-20ला जी घटनादुरुस्ती करण्यात आली, 104वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, 104. या 104व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार हे जे अँग्लो इंडियन समुदायासाठीचं जे आरक्षण आहे तर ते आरक्षण समाप्त करण्यात आलं. म्हणजे सध्या आपण जी 17वी लोकसभा पाहू शकतो है ना, आता सध्या जी लोकसभा आहे ती 17वी लोकसभा. ठीक आहे, 17व्या लोकसभेमध्ये हे जे 2 अँग्लो इंडियन आहेत, हे 2 अँग्लो इंडियन यांचा समावेश नाही. आता बरेच वेळा विद्यार्थी विचारतात की हे अँग्लो इंडियन म्हणजे काय. आता अँग्लो इंडियन म्हणजे काय, तर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जे युरोपियन नागरिक आहेत की जे युरोपियन नागरिक भारतामध्ये सेटल झालेले आहेत, त्यांची जी पुढची संतती आहे त्यांना आपण म्हणतो अँग्लो इंडियन. किंवा युरोपियन समुदायामधून एखाद्या व्यक्तीने भारतीय व्यक्तीशी जर विवाह केला असेल, त्यांचा जो पुढचा संतती आहे त्या समुदायाला आपण म्हणतो अँग्लो इंडियन. मग त्या समुदायाचे हित हे संसदेमध्ये जोपासले जावेत यासाठी त्या अँग्लो इंडियन समुदायाला तिथे तशा प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं होतं. परंतु 104वी घटनादुरुस्ती करून ते जे आरक्षण आहे अँग्लो इंडियन समुदायासाठी ते समाप्त करण्यात आलेलं आहे. म्हणजेच सध्या लोकसभेमध्ये
530 सदस्य लोकसभेमध्ये 530 सदस्य घटक राज्यामधून आणि 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशामधून निवडून दिले जाऊ शकतात. ओके, म्हणजे आता सध्या जे लोकसभेमध्ये जे सदस्य आहेत ते सर्व सदस्य हे इलेक्टेड मेंबर आहेत. आता नॉमिनेटेड मेंबर असा काही प्रकार लोकसभेमध्ये राहिलेला नाही. एक्झॅक्टली. मग आता सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण 17व्या लोकसभेमध्ये, तर 17व्या लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत तर ते आपण बघू. तर जनरली 17व्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की 543 एक्झॅक्टली 543 सदस्य आहेत सध्या, म्हणजे आजच्या सिच्युएशनमध्ये. त्यापैकी जर आपण पाहिलं तर घटक राज्यामधून 524 सदस्य, ठीक आहे, घटक राज्यामधून 524 आणि केंद्रशासित प्रदेशामधून 19 सदस्य निवडून दिले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर घटक राज्यांमधून 530 सदस्य हे निवडून दिले जाऊ शकतात आणि हे 16व्या लोकसभेपर्यंत जर आपण पाहिलं तर ते तशा प्रकारचा रूल फॉलो करण्यात आलेला आहे. अगदी 17व्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा 530 सदस्य घटक राज्यामधून निवडून आलेले होते, परंतु जम्मू आणि काश्मीर हे घटक राज्य की जे आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, त्या जम्मू आणि काश्मीर घटक राज्यामधून 6 सदस्य हे लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. ते 6 सदस्य जे आहेत ते ह्या 530 सदस्यामधून आपल्याला कमी करावे लागतील आणि ते केंद्रशासित प्रदेशामध्ये शिफ्ट करावे लागतील. एक्झॅक्टली. 17व्या लोकसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा आपल्या देशामध्ये जे 7 केंद्रशासित प्रदेश होते त्या 7 केंद्रशासित प्रदेशामधून 13 सदस्य हे लोकसभेमध्ये निवडून देण्यात आलेले होते. मग हे 13 सदस्य केंद्रशासित प्रदेशामधून आणि जम्मू आणि काश्मीर हे जे नव्याने केंद्रशासित प्रदेश झालं इथले 6 सदस्य, म्हणजे हे 6 आणि हे 13 असं एकूण सध्या केंद्रशासित प्रदेशामधून 19 सदस्य हे लोकसभेमध्ये आहेत. एक्झॅक्टली. आणि घटक राज्यामधून 524, मग हे 524 आणि हे 19 सदस्य असं एकूण सध्या लोकसभेमध्ये 543 सदस्य आहेत असं आपल्याला पाहायला मिळेल. ही झाली सध्याची स्थिती. एक्झॅक्टली. हे झालं सदस्यत्व संदर्भात. आता पुढचा मुद्दा असा येतो की हे जे सदस्य राज्यसभा आणि लोकसभेमध्ये असतात तर आरक्षण ही जी पद्धत आहे तर हे दोन्ही सभागृहामध्ये आहे का, तर त्यामध्ये जर आपण पाहिलं आरक्षण तर राज्यसभेमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं नाही. एक्झॅक्टली. राज्यसभेमध्ये आरक्षण नाही, परंतु लोकसभेमध्ये मात्र SC समुदाय आणि ST समुदाय यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानातील कलम 334A. एक्झॅक्टली. भारतीय संविधानातील कलम 334A नुसार SC ST समुदायाला आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर कलम 334B नुसार अँग्लो इंडियन समुदायाला आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु ते कॅन्सल झालं आणि SC ST समुदायाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण मात्र 2020 पासून आणखीन ते एक्सटेंड केलं 2030 पर्यंत, म्हणजे 10 वर्षांना आणखीन ते वाढवण्यात आलेलं आहे. सध्या जर पाहिलं आपण 17व्या लोकसभेत, तर 17व्या लोकसभेत SC समुदायामधून 84 सीट ह्या आरक्षित करण्यात आल्या किंवा त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि ST समुदायाला 47 सीट ह्या रिझर्व्ह करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारचं इथे आरक्षण आहे. मित्रांनो, लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण आतापर्यंत देण्यात आलेलं नाही. एक्झॅक्टली. त्यानंतर शेवटचा मुद्दा पाहू आपण, तो म्हणजे प्रतिनिधित्व. एक्झॅक्टली. आता प्रतिनिधित्व जर आपण पाहिलं तर राज्यसभेमध्ये जे सदस्य आहेत ते सदस्य कोणाचं प्रतिनिधित्व करतात, ऑलरेडी जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रतिनिधित्व करतात विधिमंडळाचं. विधिमंडळाचं म्हणजे काय, तर घटक राज्याचं जे सरकार असते, ठीक आहे, म्हणजे विधिमंडळ विधानसभा, त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व राज्यसभा करत असते. म्हणजे विधानसभेला जे अधिकार मिळालेले आहेत घटक राज्याच्या त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यसभेची आहे. म्हणजे संसद ही घटक राज्याच्या अधिकारामध्ये अतिक्रमण करू नये याची जबाबदारी ही राज्यसभेवर सोपवण्यात आलेली आहे. म्हणून घटक राज्याच्या विधिमंडळाचं प्रतिनिधित्व राज्यसभा करते, तर लोकसभा कोणाचं प्रतिनिधित्व करते, तर लोकांचं. एक्झॅक्टली. 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती हा लोकसभेच्या सदस्यांना निवडून देतो, परंतु इथे मात्र प्रत्येक व्यक्ती हा राज्यसभेच्या सदस्यांना निवडून देऊ शकत नाही. तर राज्यसभेचे सदस्य जेव्हा निवडून दिले जातात, हे जे इलेक्टेड मेंबर आहेत तर ते इलेक्टेड मेंबर फक्त विधानसभेच्या सदस्यांकडूनच निवडून दिले जातात. एक्झॅक्टली. हा डिफरन्स किंवा अशा प्रकारचा हा एक आपल्याला इथे काही वैशिष्ट्ये किंवा ते डिफरन्स पाहायला मिळतील. आता यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे वैशिष्ट्य आहे किंवा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पाहायचा आपल्याला इलेक्शन संदर्भात, की ह्या दोन्ही सभागृहाचं इलेक्शन कशा प्रकारे होते, ते सदस्य तिथे कशा प्रकारे निवडून दिले जातात, तर ते आपण इलेक्शन इथे डिस्कस करू.
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या इलेक्शन संदर्भात किंवा निवडणुकीसंदर्भात माहिती पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल ते म्हणजे पात्रता, की राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीही सभागृहाचे सदस्य जे निवडून दिले जातात तर ते निवडून देत असताना कोणता व्यक्ती त्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज दाखल करू शकतो, त्याची पात्रता काय आहे. जनरली 3 महत्त्वाच्या पात्रता आहेत त्याच्या. जसं की राज्यसभा, आता राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे, जसं की तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. जनरली प्रत्येकच राजकीय पदावर नियुक्त होण्यासाठी भारताचा नागरिक असणं ही अट तर आवश्यक आहेच, की तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा आणि त्याची वयाचे 30 वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि त्यांनी कोणतेही लाभाचं पद हे धारण केलेलं नसावं. आता लाभाचं पद म्हणजे काय, तर तो केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या प्रशासकीय खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पद त्याने धारण केलेलं नसावं, त्यालाच म्हणून आपण लाभाचं पद. एक्झॅक्टली भारताचा नागरिक, वयाची 30 वर्ष आणि लाभाचं पद नसावं, अशी पात्रता आहे राज्यसभेमध्ये नियुक्त होणाऱ्या सदस्यांची. लोकसभेच्या सदस्याची जर पाहिली आपण तर सेम, तो भारताचा नागरिक असावा आणि वयाची अट मात्र ही डिफरंट आहे. लोकसभेमध्ये वयाची अट सांगितली 25 वर्ष, की तो व्यक्ती जर वयाची 25 वर्ष जर पूर्ण केलेली असेल तर तो व्यक्ती लोकसभेत निवडून येण्यास पात्र असतो. आणि तिसरी अट ही सुद्धा सेम, की लाभाचं पद त्याने धारण केलेलं नसावं. आणि चौथी एक याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो, ती म्हणजे कोणती, की ज्या व्यक्तीला लोकसभेचं सदस्यत्व पाहिजे असेल त्या व्यक्तीने भारतामध्ये कोणत्याही एका मतदारसंघामध्ये आपलं नाव एक मतदार म्हणून नाव नोंदवलेलं असावं. ठीक आहे, म्हणजे देशात कोणत्याही मतदार संघामध्ये तो व्यक्ती मतदार असावा. ठीक आहे, मतदार असावा. एक्झॅक्टली लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, दोन्ही सभागृहाच्या इलेक्शन वेळेस जो व्यक्ती उमेदवार म्हणून उभा राहतो तो व्यक्ती भारतात कोणत्याही एका मतदारसंघामध्ये तो मतदार असला पाहिजे. मग इलेक्शन लढताना तो कोणत्याही मतदारसंघामधून इलेक्शन लढू शकतो. समजा एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रात एखाद्या जिल्ह्यामध्ये तो त्या मतदारसंघाचा मतदार आहे आणि त्याला जर बिहारमध्ये जर इलेक्शन लढायचं असेल, तिथे जर त्याला लोकसभेचं सदस्यत्व प्राप्त करायचं असेल तर तो तिथे उभा राहू शकतो, लोकसभा असो अथवा राज्यसभा असो. देशात कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही मतदारसंघामध्ये त्या व्यक्तीला अर्ज दाखल करता येतो, उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. ठीक आहे, हे झालं पात्रतेशी रिलेटेड. पुढचा मुद्दा आहे निवडणूक. आता निवडणूक कशी होत असते, तर आधी पाहू आपण लोकसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष निवडणूक होत असते किंवा प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होते. आता लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष आहे म्हणजे एक्झॅक्टली काय, तर याला असं आपण म्हणतो, जे उमेदवार लोकसभेत निवडून दिले जातात ते जर 18 वर्ष पूर्ण झालेल्या, ठीक आहे, 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीत नाव नोंदवलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाकडून जर ते निवडून दिले जात असतील तर त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष निवडणूक. म्हणजे ही निवडणूक अशी असते की त्या निवडणुकीत मतदार म्हणून जनता सहभागी होऊ शकते. ठीक आहे, 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती की ज्याचं नाव मतदार यादीत नोंदवलेलं आहे असा प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो, मतदार म्हणून त्या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि जे त्या मतदारसंघात उमेदवार उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी त्यांना तो निवडून देतो, 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती. ठीक आहे, त्याला म्हणू आपण प्रत्यक्ष निवडणूक. आता ही जी प्रत्यक्ष निवडणूक होते तर त्यामध्ये जनता मतदार असते, बरोबर आहे, पण कोणत्या पद्धतीने ही निवडणूक होत असते, तर निवडणूक होते फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. एक्झॅक्टली फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. मग आता फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम एक्झॅक्टली काय आहे, तर थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, की तिथे जर समजा 10 उमेदवार उभे आहेत, मग ह्या 10 उमेदवारांपैकी सर्वात जास्त मत ज्या उमेदवाराला प्राप्त होईल तो उमेदवार विजयी, असा अर्थ होतो फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. एक्झॅक्टली. मग जरी निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतामध्ये जर प्रमाण पाहिलं आणि ते प्रमाण जर 20% जरी असेल तरीसुद्धा तो निवडून आलेला आहे असं कन्सिडर केलं जाते. एक्झॅक्टली, कारण की 20% म्हणजे याचा अर्थ 80% लोकांनी त्याला मतदान केलं नाही, नाकारलं, तरीसुद्धा 20% मतदानावर सुद्धा तो तिथे खासदार बनू शकतो, म्हणजेच लोकसभेचा सदस्य बनू शकतो. त्याला म्हणून आपण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. आता लोकसभेचं जे काही इलेक्शन आहे ते इलेक्शन कोण कंडक्ट करत असते, तर ते इलेक्शन कंडक्ट करण्याची जबाबदारी आहे केंद्रीय निवडणूक आयोग. ठीक आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडत असतात. अगदी डेट जाहीर करण्यापासून ते रिझल्ट देईपर्यंत सर्व कामं हे
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होत असतात. त्यानंतर निवडणुकीसंदर्भात पाहू आपण राज्यसभा. आता राज्यसभेची निवडणूक कशी होते, तर राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यसभेतील सदस्यांना निवडून देत असताना जनता मतदार म्हणून सहभागी नसते. एक्झॅक्टली त्याला म्हणून आपण अप्रत्यक्ष, म्हणजे जनतेच्या वतीने दुसरंच कोणीतरी मतदान करते आणि इथे राज्यसभेच्या सदस्यांना निवडून दिलं जाते. मग कोण मतदान करते, तर मतदार तिथे असतो विधानसभेचे सदस्य. ज्या घटक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत त्या विधानसभेचे जे सदस्य आहेत म्हणजे थोडक्यात आमदार, तर ते आमदार जनतेच्या वतीने अप्रत्यक्षरित्या ठीक आहे राज्यसभेच्या सदस्यांना मतदान करतात आणि मग तिथे राज्यसभेचे सदस्य हे निवडून दिले जातात. म्हणूनच लक्षात घ्या की राज्यसभेचे जे सदस्य आहेत हे सर्व घटक राज्यामध्ये आहेत. तसंच केंद्रशासित प्रदेशामध्ये काहीच केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेचे सदस्य आहेत. कारण की ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे त्याच केंद्रशासित प्रदेशामधून राज्यसभेमध्ये उमेदवार नियुक्त केले जातात त्या केंद्रशासित प्रदेशातून. आता अशा प्रकारे 3 केंद्रशासित प्रदेश सध्या आहेत की ज्या केंद्रशासित प्रदेशातून राज्यसभेमध्ये सदस्य नियुक्त केले जातात. ते केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणते, तर एक आहे दिल्ली, दुसरं जम्मू आणि काश्मीर आणि तिसरं पुद्दुचेरी. एक्झॅक्टली हे 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की त्या 3ही केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे. एक्झॅक्टली आणि घटक राज्याचा जर विचार केला तर प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभा आहेच. त्यामुळे प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य आणि ह्या 3 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे सदस्य हे मतदान करतात आणि त्यांच्या माध्यमातून राज्यसभेचे सदस्य हे निवडून दिले जातात. म्हणून त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष निवडणूक, कारण की प्रत्यक्ष जनता त्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून सहभागी होत नाही. एक्झॅक्टली मग ही जी अप्रत्यक्ष निवडणूक होते त्यामध्ये कोणत्या पद्धतीने निवडून दिलं जाते उमेदवाराला, तर त्या पद्धतीला आपण म्हणतो एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत. मित्रांनो, एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत म्हणजे काय याच्यावर कधीही प्रश्न येणार नाही, परंतु कोणत्या पद्धतीने इलेक्शन घेतलं जाते तर ही पद्धत मात्र लक्षात ठेवायची आपल्याला. एक अप्रत्यक्ष आणि दुसरी एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत. थोडक्यात सांगायचं जर झालं तर इथे आपण राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये पाहिलं होतं की एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत नेमकी काय असते. एक्झॅक्टली की तिथे 50% जास्त मत मिळाले पाहिजे, तिथे फर्स्ट सेकंड थर्ड प्रेफरन्स दिला जातो आणि त्यानुसार मतदान होते वगैरे. त्या सर्व बाबी आपण राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये पाहिलेल्या होत्या. एक्झॅक्टली आता राज्यसभेचं जे इलेक्शन होत असते ते इलेक्शन कोण कंडक्ट करते, तर ते केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीचंही इलेक्शन घेण्याची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. एक्झॅक्टली तर हे झालं राज्यसभेसंदर्भात. आता पुढचं वैशिष्ट्य आहे किंवा पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे कार्यकाळ, की लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो आणि राज्यसभेच्या सदस्यांचा. तर जनरली लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. तो सदस्य 5 वर्ष पदावर राहू शकतो. 5 वर्षानंतर त्याचं पद रिक्त होत असते. तर राज्यसभेचं जर पाहिलं तर राज्यसभेचं मात्र सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष आहे. एक्झॅक्टली राज्यसभेचा कार्यकाळ आपल्याला जनरली सांगता येणार नाही. इथे मात्र लोकसभेचा कार्यकाळ पण 5 वर्ष असतो आणि लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पण 5 वर्ष असतो. एक्झॅक्टली इथे राज्यसभेचा कार्यकाळ आपल्याला निश्चित सांगता येत नाही, कारण की राज्यसभा ही कधीही बरखास्त होत नाही. परंतु राज्यसभेचे सदस्य जे आहेत तर ते सदस्य मात्र निवृत्त होतात, परंतु तेही सदस्य एकाच वेळी सर्वच्या सर्व निवृत्त होत नाहीत. तर दर 2 वर्षाला एक्झॅक्टली दर 2 वर्षाला एकूण राज्यसभेच्या एकूण सदस्यापैकी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने नियुक्त केले जातात. म्हणून मग दर 2 वर्षाला 1/3 असे 2 असे 3 वेळा म्हणजे 6 वर्ष म्हणजे एका व्यक्तीचा किंवा एका उमेदवाराचा जो कार्यकाळ आहे राज्यसभेमध्ये तो 6 वर्षाचा असतो. एक्झॅक्टली आणि जर समजा एखाद्याचा कार्यकाळ मध्येच संपला कोणत्याही कारणाने, म्हणजे होऊ शकते एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला, असा जर कधी प्रकार घडला राज्यसभा असो अथवा लोकसभा असो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जागी किंवा त्या सदस्याच्या जागी नवीन इलेक्शन्स घेतल्या जातात. त्याला आपण मध्यावधी निवडणुका म्हणतो. मग मध्यावधी निवडणुका घेतल्यानंतर जो नवीन सदस्य त्या सभागृहामध्ये नियुक्त केला जातो त्याचा कार्यकाळ किती असतो, तर त्याचा कार्यकाळ हा जुन्या सदस्याचा उर्वरित कार्यकाळ हा नवीन सदस्याचा कार्यकाळ असतो. म्हणजे एखादा सदस्य आहे लोकसभेचा आणि त्या 17व्या लोकसभेचा आपण एक थोडक्यात आपण म्हणू की 17व्या लोकसभेचा एखादा सदस्य आहे आणि त्या सदस्यांनी 2 वर्ष
तो लोकसभेचा सदस्य म्हणून कार्यरत होता आणि नंतर 2 वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्याचे 3 वर्ष राहिले. मग आता मध्यावधी इलेक्शन होतात आणि राहिलेले जे त्याचे 3 वर्षाची टर्म आहे, मग ते लोकसभा असो अथवा राज्यसभा, त्या राहिलेल्या 3 वर्षाच्या टर्मसाठी मध्यावधी इलेक्शन घेतले जातात आणि 3 वर्षाच्या काळासाठी तो नवीन सदस्य तिथे नियुक्त केला जातो. एक्झॅक्टली हे झालं म्हणजे त्याचा कार्यकाळ. लोकसभा 5 वर्ष, राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष. एक्झॅक्टली पुढे आहे की पद कशा प्रकारे रिक्त होऊ शकते. म्हणजे लोकसभेचा सदस्य असो अथवा राज्यसभेचा सदस्य असो, दोन्हीही सभागृहाच्या सदस्याचं पद हे सेम मार्गाने रिक्त होत असते. इथे वेगळा डिफरन्स काहीच नाही आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे आपण पाहू की कोणकोणत्या पद्धतीत की ज्या पद्धतीच्या माध्यमातून त्यांचे पद हे रिक्त होऊ शकतात. पहिलं तर आपण पाहिलं की जर त्यांचा कार्यकाळ संपला तर पद रिक्त होते दोन्ही ठिकाणी. सेकंड असं आहे की जर त्यांच्याकडे दुहेरी सदस्यत्व असेल तर त्यांचं एक सदस्यत्व हे रद्द होत असते. आता दुहेरी सदस्यत्व म्हणजे काय, तर दुहेरी सदस्यत्व हे 2 टाईप्सचं असते. बरोबर आहे. दुहेरी सदस्यत्व 2 टाईपचं म्हणजे कसं, एक तर आपण असं म्हणू लोकसभेमध्ये एखादा व्यक्ती हा 2 मतदारसंघातून निवडून आलेला असू शकतो. एक्झॅक्टली म्हणजे आपण म्हणू एकच सभागृह, उदाहरणासाठी घेऊ आपण लोकसभा. बरोबर आहे. लोकसभेमध्ये 2 मतदारसंघ, 2 मतदारसंघ. बरोबर आहे. म्हणजे आपण जर 16व्या लोकसभेचं जर इलेक्शन पाहिलं तर 16व्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसी आणि जे काही गुजरातमध्ये त्यांचा मतदारसंघ गांधीनगर, दोन्ही ठिकाणावरून ते निवडणूक लढले होते. बरोबर आहे. आणि दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. मग आता दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की त्या 2 मतदारसंघामध्ये जे काही ते निवडून आले लोकसभेतच, तर 2 मतदारसंघातून एकाच सभागृहामध्ये निवडून जाणे म्हणजे ते झालं दुहेरी सदस्यत्व. एक्झॅक्टली. मग अशा वेळेस काय होते, तर कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व त्याला सोडावं लागते. मग नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचं सदस्यत्व स्वीकारलं आणि गुजरातमधलं जे सदस्यत्व आहे ते सोडून दिलं. एक्झॅक्टली म्हणजे एक सदस्यत्व काय होईल, नष्ट होईल. म्हणजे ते पद तिथे काय झालं, रिक्त झालं. एक पद रिक्त होते दुहेरी सदस्यत्वामुळे. बरोबर आहे. आणि या कंडिशनमध्ये जर त्यांनी कोणतंही एक पद जर स्वीकारलं नाही तर दोन्हीही पदं काय होतात, रिक्त होतात. एक्झॅक्टली. असो दुहेरी सदस्यत्व हे झालं फर्स्ट. आता दुहेरी सदस्यत्व असण्याची दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती लोकसभेत निवडून येतो आणि तो राज्यसभेतही निवडून येतो. म्हणजे पॉसिबिलिटी आहे की होऊ शकते की तो व्यक्ती राज्यसभेत सदस्य होता आणि लोकसभेमध्ये इलेक्शन आल्या आणि तो लोकसभेत उभा राहिला इलेक्शनमध्ये आणि लोकसभेत निवडून आला. म्हणजे याचा अर्थ काय की तो आता लोकसभेचा सदस्य झाला, पण पूर्वी राज्यसभेचा सदस्य होता. मग या कंडिशनमध्ये काय करावं लागते त्याला, तर एका सभागृहाचं सदस्यत्व हे रद्द करावं लागते किंवा 2 पैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व किंवा त्याचं पद हे रिक्त होते. दोन्ही ठिकाणी सदस्यत्व असू शकत नाही. या मार्गाने म्हणजे दुहेरी सदस्यत्वाने एक सदस्यत्व किंवा एक पद हे रिक्त होत असते. दुसरा आहे राजीनामा. लोकसभा असेल तर लोकसभेचा जो प्रमुख असतो, लोकसभेचे सभापती, तर लोकसभेच्या सभापतीकडे लोकसभेचे सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देत असतात. तर राज्यसभेमध्ये राज्यसभेचे सदस्य हे राज्यसभेच्या अध्यक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात. मग या सदस्यांनी जर राजीनामा दिला तर तिथे पद रिक्त होते. नेक्स्ट आहे गैरहजर. म्हणजे लोकसभा असो अथवा राज्यसभा, दोन्ही सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यापैकी एखादा सदस्य जर एक सलग 60 दिवसासाठी कोणत्याही बैठकीत जर तो गैरहजर असेल, बैठक अटेंड करत नसेल, तर अशा वेळेस त्याचं पद हे त्या सभागृहामधून त्याचं पद रिक्त होते. त्यानंतर अपात्र. जर समजा तो उमेदवार अपात्र ठरला, राज्यसभा असो अथवा लोकसभा, जर तो सदस्य अपात्र ठरला तर अशा वेळेस त्याचं पद हे रिक्त होते. मग आता अपात्र कशावरून ठरेल, तर त्याचे काही 4-5 मार्ग आहेत. एक्झॅक्टली जसं की फर्स्ट जर समजा तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल, जर असं प्रूव्ह झालं की त्या सभागृहाचा विशिष्ट एखादा सदस्य मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे, त्याला ते पद धारण करणं हे शक्य नाही, तो कारभार पाहणं त्याच्याकडून शक्य नाही, अशा वेळेस तो व्यक्ती अपात्र ठरतो आणि त्याचं पद रिक्त होते. नेक्स्ट त्याचं जर नागरिकत्व जर नष्ट झालं किंवा इलेक्शनमध्ये तो उभा राहिला, निवडून आला आणि नंतर असं सिद्ध झालं की तो भारताचा नागरिकच नाही, जर असं जर होत असेल तर अशा वेळेस त्याचं सदस्यत्व
कोणत्याही सभागृहाचा असो त्याचं सदस्यत्व हे रिक्त होते, त्याचं पद रिक्त होते. तिसरी कंडिशन आहे की त्या व्यक्तीची निवडणूक जर अवैध ठरली, बरोबर आहे, म्हणजे लोकसभा असो अथवा राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये होऊ शकते. इलेक्शन झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर ज्या उमेदवाराची हार झालेली आहे तो उमेदवार जर न्यायालयात गेला आणि त्यांनी न्यायालयामध्ये जर तक्रार नोंदवली की विजय झालेला उमेदवारांनी इलेक्शन मॅनिप्युलेट केलं, म्हणजे होऊ शकते की त्यांनी पेड वोटिंग म्हणजे पैसे देऊन मतदान खरेदी केलं, ठीक आहे, किंवा जबरदस्तीने मतदारसंघ हे हायजॅक केले, असं जर काही होत असेल बऱ्याचशा बाबतीत त्याच्यामध्ये, तर मग अशा प्रकारे ते इलेक्शन अवैध आहे अशी जर कंप्लेंट न्यायालयात जर दाखल केली आणि अशी कंप्लेंट सुरुवातीला फक्त आणि फक्त हायकोर्टमध्ये सादर करावी लागते, बरोबर आहे. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्याविरुद्ध केवळ उच्च न्यायालयामध्ये जाता येते, हायकोर्टमध्ये जाता येते. आणि हायकोर्टने जर निकाल दिला की ते इलेक्शन अवैध आहे तर अशा वेळेस त्या मतदारसंघातून जो विजयी झालेला उमेदवार असतो त्याचं पद हे रिक्त होत असते. एक्झॅक्टली तो अपात्र ठरतो है ना, अवैध निवडणूक. पुढे आहे 2 वर्षापेक्षा जास्त कारावास. म्हणजे दोन्ही सभागृहाचा कोणताही सदस्य असो त्याच्यावरती जर न्यायालयात एखादा खटला सुरू असेल आणि तो खटला सुरू असताना त्याचा निकाल आला आणि त्या व्यक्तीला, त्या सदस्याला जर 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर कारावास शिक्षा दिली असेल तर अशा शिक्षा सुनावल्यामुळे त्या व्यक्तीचं सभागृहातलं जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्व रद्द होते. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर पक्षांतर बंदी. म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत ज्या पक्षाचं तिकीट घेऊन तो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि त्या पक्षाच्या तिकिटावर जर तो निवडून आला असेल तर त्याला पक्ष सोडायला जमत नाही. आणि जर कदाचित त्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाच्या विरुद्ध काही वर्तन केलं आणि पक्षाने त्याला काढून टाकलं तर अशा वेळेस त्याचं सभागृहातलं सदस्यत्वसुद्धा नष्ट होते. एक्झॅक्टली. कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य असो, पक्षांतर जर त्यांनी केलं, पक्ष जर सोडला तर त्याचं सदस्यत्व इथे रद्द होत असते. तर हे झाल्या काही बाबी की तो व्यक्ती अपात्र ठरू शकतो आणि त्यामुळे त्याचं पद हे रिक्त होऊ शकते. एक्झॅक्टली. आता ह्या पद रिक्त होण्याच्या ज्या पद्धती आहेत ह्या लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये सेम आहेत. त्यामुळे ते अगदी व्यवस्थित तुम्ही नोट्स तयार करा आणि हे याचं व्यवस्थित ते अंडरस्टँडिंग करून घ्या. शेवटचा मुद्दा आहे की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाची रचना कशा प्रकारची असते, बरोबर आहे. तर रचना जर पाहिली आपण तर त्याच्यामध्ये असे 4 पदं असतात. एक्झॅक्टली. राज्यसभेमध्ये जो प्रमुख असतो तो असतो अध्यक्ष आणि लोकसभेमध्ये सभापती. ठीक आहे. राज्यसभेमध्ये अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सभागृहाचं पूर्ण कामकाज चालत असते, तर लोकसभेमध्ये सभापतींच्या नेतृत्वाखाली. एक्झॅक्टली. मग अध्यक्ष आणि सभापती हे जर कधी ॲब्सेंट राहिले तर त्यांचा कारभार सांभाळण्यासाठी राज्यसभेमध्ये उपाध्यक्ष असतात आणि लोकसभेमध्ये उपसभापती यांची नियुक्ती केली जाते. एक्झॅक्टली. आता राज्यसभेत अध्यक्ष हे पदसिद्ध पद आहे, म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. परंतु लोकसभेचे जे सभापती आहेत ते मात्र लोकसभेच्या सदस्यांमधून निवडून दिले जातात. एक्झॅक्टली. मग लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे दोन्ही पदं हे लोकसभेच्या सदस्यांमधून निवडून दिले जातात, बरोबर आहे. तर राज्यसभेमध्ये अध्यक्ष हे पदसिद्ध आहेत, तर उपाध्यक्ष हे राज्यसभेच्या सदस्यांमधून एका सदस्याची निवड ही उपाध्यक्षपदी केली जाते. त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहामध्ये एक सभागृह नेता असतो आणि एक विरोधी पक्ष नेता असतो. ठीक आहे. आता सभागृह नेता म्हणजे कोण, तर थोडक्यात देशाचे पंतप्रधान ह्या 2 सभागृहापैकी ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्यावेळेस पंतप्रधान त्या सभागृहाचे सभागृह नेते असतात, बरोबर आहे. जसे की आता नरेंद्र मोदी हे लोकसभेचे सदस्य आहेत म्हणून ते लोकसभेचे सभागृह नेते आहेत. एक्झॅक्टली. आणि मग राज्यसभेत सभागृह नेता कोण असेल, तर मग हे जे मंत्रिमंडळ आहे तर त्या मंत्रिमंडळापैकी एकाची नियुक्ती पंतप्रधानाच्या माध्यमातून सभागृह नेतेपदी केली जाते. एक्झॅक्टली. तर अशा प्रकारे. आणि विरोधी पक्षनेता जो आहे तर ज्या उमेदवाराला किंवा जो पक्ष सत्तेत नाही, सत्तेत नसलेला सत्तेत नसलेले सर्व पक्ष हे विरोधी पक्ष झाले. मग त्यापैकी ज्या पक्षाला 10% जास्त मत प्राप्त झालेलं आहे किंवा मतदान मिळालेलं आहे अशा पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाते, की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विरोधी पक्ष नेता
ठीक आहे, विरोधी पक्षनेता म्हणजे एक प्रकारचा भावी पंतप्रधान असतो, त्याच्याकडे एक भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जाते की जर आताच्या पंतप्रधानांनी जर पदाचा राजीनामा दिला तर हे विरोधी पक्षनेते देशाचा कारभार हाती घेतील आणि पंतप्रधानपदी ते विराजमान होतील, अशी त्या पदाच्या पाठीमागे एक अपेक्षा असते. असो, तर हे झालं मित्रांनो थोडक्यात दोन्ही सभागृह आणि त्या संदर्भातलं अंडरस्टँडिंग. आपल्याला राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांच्या संदर्भात आणखी डिटेल डिस्कशन करावं लागेल, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. दुसरा एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकलो नाही, तो म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला काय अधिकार असतात. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्या संदर्भात सुद्धा एक आपण लेक्चर्स घेऊया आणि त्यामध्ये दोन्ही सभागृहाचे जे अधिकार आहेत तर ते अधिकार आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूयात. तर मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला हे लेक्चर पूर्णपणे समजलं असेल. आणि आजचा जो प्रश्न आहे, याआधी आपण भारतीय राज्यघटना ह्या लेक्चर्समध्ये प्रश्न विचारले नाही, पण आजपासून दररोज एक प्रश्न तुम्हाला दिला जाईल. तो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरचा जो प्रश्न आहे राज्यसभा आणि लोकसभेशी रिलेटेड तो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याचे काही ऑप्शन्स असतील, ते ऑप्शन आणि त्या आधारे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही नोंदवा. तर अपेक्षा मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर पूर्णपणे समजलं असेल. एक्झाम रिलेटेड महत्त्वाची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. कंपॅरेटिव्हली याचा अभ्यास करा आणि रिव्हिजन करत राहा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भातील असे व्हिडिओ मिळविण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील.